लखनौमध्ये कोचिंग क्लासेसमध्ये लागलेल्या भीषण आगीनंतर आता नागपूर महानगरपालिकेला खळबळून जाग आलेली आहे आणि नागपुरातील जे ट्यूशन क्लासेस आहे, नागपूर शहरात जवळपास 103 ट्यूशन क्लासेस धोकादायक श्रेणीमध्ये आहे आता. त्यामुळेच आता तपासणी जी आहे ती नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून तपासणीची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे आणि ट्यूशन क्लासेसची तपासणी जी आहे ती केली जात आहे. कारण की नागपूर शहरात 400 ते 500 ट्यूशन क्लासेस आहेत, त्यापैकी 103 ट्यूशन क्लासेस जे आहे ते धोकादायक श्रेणीत आहे. हजारो विद्यार्थी या ट्यूशन क्लासेसमध्ये शिकतात आणि त्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न जो आहे तो आहे. त्यामुळेच ट्यूशन क्लासेसची तपासणी जी आहे ती या ठिकाणी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून सुरू आहे. अग्निशमन विभागाच्या सभापती जे आहे रुपाली ठाकूर या सुद्धा त्या ठिकाणी तैनात आहे आणि ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पार पाडली जाते. आपण बघू शकतो 19 ट्यूशन क्लासेसची तपासणी जी आहे ती केली जात आहे. या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा लागलेली आहे. काय स्थिती आपण जाणून घेऊया. तुम्ही चेक करताय, तपासणी करतायत, लखनौला जी घटना झाली त्या पार्श्वभूमीवर काय सांगणार? लखनौमध्ये जी घटना झाली ही आपल्या नागपुरात नाही घडावी म्हणून मी कठोर कारवाईचे निर्देश दिले आहे. प्रत्येक ट्यूशन क्लासेसमध्ये ही कारवाई झाली पाहिजे आणि प्रत्येक ट्यूशन क्लासेसमध्ये मी स्वतः व्हिजिट करून पाहणी करणार आहे. यांना NOC घेणे लागू नाही आहे, पण फायर इक्विपमेंट्स लागणं जरुरी आहे की इथे एकाच वेळी 100 ते 200 मुलं इथे राहतात. तर अशी घटना आपल्या नागपूरमध्ये नाही घडावी. यांना आम्ही 7 दिवसाचा नोटीस देऊ. जर 7 दिवसामध्ये यांनी ही कारवाईमध्ये ज्यांनी नॉर्म्समध्ये ते नाही बसले तर ही ट्यूशन क्लासेस आम्ही सील करू, हे मी निर्देश दिलेले आहे. शिर्के साहेब, काय काय टेक्निकल गोष्टी सांगा, तुम्ही काय काय तपासताय? आपण याचं पॉवर प्रेशर जे आहे याची टँक आपण सगळं इन्स्टॉलमेंट त्यांचं आहे. आपण यांना वारंवार नोटीस देऊन ते केलेलं आहे. यांना आपण NOC देता येत नाही कारण की ट्यूशन क्लासेस सुरुवातीला छोटे छोटे. काय चेक करताय? आम्ही आता ते पंप पाहिला, त्याचं प्रेशर पाहून राहिलो, ते चालू केलं पाहिजे. इमर्जन्सी एक्झिट आहे याला? इमर्जन्सी एक्झिट एकच आहे त्यांचा, एक्झिट एकच एक करणार आहेत ते, असे शब्द दिला त्यांनी. किती क्लासेस धोकादायक स्थितीत आहे नागपुरातले? भरपूर क्लासेस आहे, याचा आकडा अजून मला माहिती नाही आहे, पण मी ते तुम्हाला सांगू शकेल. नक्कीच कारवाई करणार तुम्ही? बिलकुल. नक्कीच आपण बघू शकतो अग्निशमन विभागाची टीम या ठिकाणी धडकलेली आहे आणि पाहणी जी आहे ती सुरू आहे की या ट्यूशन क्लासेसमध्ये जिथे शेकडो विद्यार्थी शिकतात तिथे अग्निशमन यंत्रणा आहे की नाही. इथे क्लासेसमध्ये आहे असं सांगितलं जात आहे, त्याची तपासणी दिली जात आहे. 7 दिवसाची मुदत जी आहे ती नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या सभापती रुपाली ठाकूर यांनी दिलेली आहे की 7 दिवसात फुलफिलमेंट केली नाही तर ट्यूशन क्लासेसला टाळं लावण्यात येईल, जे ट्यूशन क्लासेस धोकादायक स्थितीत आहेत. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.